पंजाब नॅशनल बँकेतील कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेला मेहुल चोक्सी हा अफाट संपत्तीचा मालक होता। हिऱ्यांचा व्यवसायाच्या माध्यमातून त्याने अमाप पैसा गोळा केला होता। डोळेही विस्फारतील एवढी मोठी संपत्ती मेहुल चोक्सीकडे होती। मात्र एका गोष्टीनं होत्याचं नव्हतं झालं। पंजाब नॅशनल बँकेतील कर्ज घोटाळ्याने सगळे फासे पलटले। आता मेहुल चोक्सीवर या प्रकरणी खटले दाखल करण्यात आले असून या खटल्यांना त्याला सामोरं जावं लागणार आहे। तर दुसरीकडे त्याची प्रकृती ही फारशी चांगली राहत नसल्याने त्याला एकीकडे आड तर एकीकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। एका मीडिया रिपोर्टनुसार मेहुल चोक्सीकडे कधी काळी अफाट म्हणजेच 20,000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती होती। मेहुल चोक्सीच्या नेतृत्वाखाली त्याच्या कंपन्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढला। त्यांनी जेव्हा कंपनीचा कार्यभार स्वीकारला तेव्हा त्याची उलाढाल 50 कोटी रुपये झाली। चोक्सीने त्याचा विस्तार जगभरातील देशांमध्ये केला। 2006 मध्ये गीतांजली सॅम्युअल ज्वेलर्स US कंपनी सोबत करार करण्यात आला। अमेरिकेतील 111 मोठ्या स्टोअर्समध्ये त्यानं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं।